शेताच्या बांधावरून वाद झाला। त्यानंतर कुऱ्हाडीनं वार करत श्रीगोंद्यामध्ये निवृत्त शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे आणि आरोपी फरार झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील गावडेमळा परिसरात शेताच्या बांधावर मरून टाकण्याच्या किरकोळ वादाचं रूपांतर खुनात झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत निवृत्त शिक्षक पोपटराव गावडे यांचा कुऱ्हाडीच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विलास गावडे याच्याशी शेताच्या बांधावरून मुरुम टाकण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता। शुक्रवारी सकाळच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक वाद झाला। त्यावेळी विलास गावडे याने शिवीगाळ आणि दमदाटी केली। तर सकाळी 9च्या सुमारास विलास गावडे हा हातात कुऱ्हाड घेऊन बांधाजवळ फिरत असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली। काही वेळानंतर पोपटराव गावडे यांच्या घरासमोरील शेतात आरोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। कुऱ्हाडीने डोक्यात जोरदार वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले। कुटुंबीय घटना ठिकाणी धावून येताच आरोपी फरार झाला। जखमी अवस्थेत पोपटराव गावडे यांना तात्काळ श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। विजय गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास गावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।